काही भेटायचं आता पाकिट भेटतात पहिलं तसं नव्हतं पहिलं धन धान्य फळ असं भेटायचं मग ती काय घरी घेऊन जात नव्हती सगळं वाटीत 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 घरी जायचं एके दिवशी तुमच्यासारखं गाव होतं लय भेटलं लय म्हणजे लयच भेटलं आता ही बातमी तुकोबरायच्या आधी कोणतरी तुकोबरायच्या बायकोला जाऊन सांगितली आधी गावात कोणतरी कळीचा नाराज असतोच तीच ती कळ लावायची बाकीची भांडणं आपल्या आपण लागते ती महाराज आणि हे बायकाला लय जमत तिकडलं इकडं इकडलं तिकडं बाईसारखी आग लावणारी जात दुसरी नाही एक गोष्ट जर गावात पसरवायची असेल ना एका बाईला जाऊन सांगायचं आणि तिला म्हणायचं काय म्हणायचं बरोबर माहित आहे तिला म्हणायचं कोणाला सांगू नको ती आख्या गावात सांगितल्याशिवाय राहत नाही आणि सांगायची पद्धत तू हाय म्हणून सांगते दुसरीला सांगितलं नसतो तू हाय म्हणून सांगते आमच्या गावाला सांगितलं अजून कोणाला सांगायचं राहिलं म्हणून तर नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेले बायकोला आत नेता का अय गडी तुमचं लगीन झालंय ना नेता का बायकोला कुठं सोडता पंपाच्या बाहेर त्याचं कारण पंपावर लिहिलेलं असतं येथे आग लावणाऱ्या गोष्टीला सक्त म्हणाई ज्याला कळलं त्यालाच कळलं विनोद कळला पाहिजे बरं का माझं कीर्तन झालं तो जण हसत होते मी म्हणलं झालं आता कशा पाय हसतो ती म्हणला ताई सुरुवातीला सांगितलेलं विनोद आता कळला आता एवढा लेट करत त्यात माझा काही दोष आहे का मला कळत नाही लोकाला लय नमुन्याची लोक मी का गावाला कीर्तनाला गेले कीर्तन झाल्यावर एक कार्यकर्ते उभे राहिले तसे आपल्या गावातले सगळेच चांगले बरं का ते लय नमुन्याचं होतं त्यानं सुरू केलं आपल्या गावात हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील आल्या सुंदर असं कीर्तन केलं गाववाल्यातर्फे कुटुंबातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे मी अजून हाय मी हाय त्याला आभार म्हणायचं होता आभार मला श्रद्धांजलीच व्हायची बाबा लय नमुना एकतर म्हातारी माझ्याकडे आली म्हणली बाई काय कीर्तन केलं ग किती गुणाची आहे म्हणलं काय म्हणणं काय ती म्हणली माझ्या घरात तुझं पाय लागू दे म्हणलं का ती म्हणली तुम्हीच म्हणता ना संत येते घरा तोची दिवाळी म्हणलं तसलं बोलू नको खरं काय ती सांग ती म्हणली काय नाही माझी सुन लय आगावी तुझं पाय लागल्यावर सुधरत लय म्हातारे बिघडली तर आपल्यावर माय ती म्हणली चल तर खरं महाराज नेलं मला म्हणली चहा घेते का दूध म्हणलं आजी चहा घेत नाही दूध असून तर ती म्हातारीनं पातीलाच आणलं कप आणलं दूध ओतायचं न केलं माझं लक्ष साईवर साय मला वाटलं आता कपात पुढ आता माझ्या कपात पुढ मी पडेल म्हणून तर म्हातारीनं फुकली सायंतिकडे टोकाला जाऊन बसली म्हणलं जाऊ द्या बाई नाही पिटली तर नाही पिटली त्याचं काही एवढं पण मी विचार केला ज्या म्हातारीला दाता आहे तिनं फुकलं तर बरं तिचं पोरक झालंय तिनं जर फुकलं सगळा आतला मसाला दुधात पडायचा आणि तसला मसाला युक्त दूध मला प्यावं लागायचं महाराज तेव्हापासून चहा दुधाच बंद केला काय सांगायचं तुम्हाला लय नमुन्याची लोक लय अवघड असतं महाराज माणसाचं वावरायचं म्हणून सांगते संसाराच्या नादी नका लागू बराच दुःख बांधण्यावाडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोटी तुम्हाला आनंद करायचा दुःखात देखील सुख म्हणा तुकोबाराय ना तसं ते कळल्यानंतर तुकोबारायची बायको वाटेकडे नजर लावून बसली लय मोठा माल आज घरी येणार आज दिवाळीच घरी तुकोबाराय रोजच्या सवयीप्रमाणे सगळं वाटीत वाटत घरी जाईपर्यंत फक्त ऊसाचं कांडकं हातात राहिलं ऊसाचं कांडकं ऊस ऊस एकच आपल्या नवऱ्याचा पगारीचा दिवस आणि अर्धी पगार त्यानं पिण्यातच उडीवली आणि मी अर्धीच घरी आणली तुम्हाला कसं वाटत अय देगावच्या बाया तुम्हाला कसं वाटेल तसंच काहीतरी तुकोबारायच्या बायकोला वाटलं म्हणली लेकरं बाळं विहिरीत नेऊन बुडवा म्हणजे आत्म्याला शांती लागेल सगळं तर नेऊन बुडवलं खायचं प्यायचं माझं तुम्हाला राखाचं सुधारतंय कशाला आणलंय म्हणली ही कशाला आणलंय एकच कशाला आणलंय म्हणली असं घेतलं रागा रागा तर तुकोबारायच्या डोक्यात घातलं
आतलं तसं 2 भाग झालं. तुकोबाला मोठ्या मोठ्यानं हसायला लागलं. बायको म्हणली पिसाळो पिसाळो काय म्हणली, मारलं हसायला. ती म्हणली अगं खरं सांगू तुझ्यासारखी बायको मला हुडकून सापडली नसती. बायको म्हणली तुम्हाला येताना कुत्र मित्र चावलं नाही येड्यागत बोलायला. बरोबर आहे म्हणले. अर्ध्या वाटेपासून विचार करीत होतो उसाचं कांड काय पण आपण दोघं खायचं कसं. तू आल्या आल्या प्रश्नच मी ठेवला. तुला न सांगता माझ्या मनातलं कळतं तुझ्यासारखी बायको दुसरी असेल का. बायकोला खुश ठेवायचंय ना खुश. आता मला सांगा हा आनंदाचा क्षण नाही का, पण मानतायत काय, कारण ते संत आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये सुख दिसतं आणि आम्हाला सुख जरी असलं तरी दुःखच दिसते. कारण आमची नजरच नाही बेकार झाली. महाराज दुर्योधन आणि महाराज अर्जुन दोघ जण एका सभेमध्ये होते. भगवानांनी विचारलं कृष्ण भगवानांनी दुर्योधना तुला या सगळ्यात कोण चांगला दिसतोय. अर्जुनाला पण हाच प्रश्न विचारला तुला ह्या सगळ्यात कोण चांगलं दिसतोय. दुर्योधन म्हणला कुणी सुद्धा चांगलं नाही, सगळे कडू आहेत. अर्जुन म्हणला कुणी सुद्धा वाईट नाही, सगळे चांगले. अर्जुनाची दृष्टी तशी होती म्हणून त्याला प्रत्येकातला चांगला गुण दिसला. दुर्योधनाची दृष्टी तशी होती म्हणून त्याला प्रत्येकातला वाईट गुण दिसला. जसं बघत तसं जसा चष्मा तसं जग दिसणार महाराज. त्याचप्रमाणे दृष्टी तशी सृष्टी. पण जीवनामध्ये नजर स्वच्छ ठेवा. काय शिवरायांची नजर होती महाराज. दुसरी बाई नजराला म्हणाली ना तरी आमचे शिवराय म्हणाले तुमच्यासारखी आमची आई असती ना आम्ही अशाच गोड जन्माला आलो असतो. त्याला नजर म्हणतात महाराज. इतकी शुद्ध नजर असावी, इतकं स्वच्छ आचरण असावं. आमची पोरं प्रत्येक पोरीकडे वाईट नजरेनं बघणारी आमची जात. अरे वाईट गोष्टीत घसरणारी आमची जात. माय बापाला घराबाहेर काढणारी आमची जात. ह्याला शिवराय काय करणार आहे महाराज. शिवराय व्हायचंय ना, शिवराय व्हायची आपली लायकी नाही. कारण ते एकच होते मी एकच असणार. पण कमीत कमी मावळे तरी व्हा. नुसतं बोंबलायचं तुम्ही शिवराय आम्ही तुमचे मावळे. तुम्ही कशाचे मावळे, तुम्ही डोम कावळे, तुम्ही का मावळेत का महाराज. अरे मावळा कुणाला म्हणायचं. स्वराज्यातील एक मावळा युद्धात त्याचा हात तुटला, मावळा घरी बसला. मावळा घरी बसलाय तसंच राजे भेटायला आले. राजे भेटायला आले बघतात मावळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. मावळा डसा डसा रडायला लागला. मावळ्याचा अश्रूचा ओघळ गुडघ्यापर्यंत गेला. मावळा रडतोय. राजे किंचाळे म्हणले लाज वाटत नाही. हार हार मातो घोषणा करत या मातीसाठी लढणारे आपण वीर आणि एक हात गेला म्हणून रडतोस. मावळ्यानं उत्तर दिलं नाही राज. हात गेला म्हणून रडणाऱ्यातला म्या नाही राज. म्या रडतोय त्याचं कारण आहे आज माझ्या झोपडीत माझा राजा अरे माझा बाप शिवबालाय पण त्याला मुजरा करायला माझ्याकडे हात शिल्लक नाहीये. या कुंकण डोळ्यात पाणी येतंय. त्याला मावळा. इतकी निष्ठा पाहिजे. निष्ठा असेल तर दे. सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने तो वो है जो नींद उड़ा देते हैं. स्वप्न त्याला म्हणतात महाराज जे झोप उडवून गाठण्याची निष्ठा असते. अरे आमच्या मावळांना झोप नसायची. फक्त एकच विचार कुठून कसं चढायचं कसा काटा काढायचा. महाराज मावळ्यांचा विचार केला केला मला मोदींचं डोक्यात आलं. त्यांच्यासारखा मावळा तर हुडकून सापडायचा नाही राव. काय मोदी इतकं गोड वाटलं मला. दरवेळेस लोकांचं ऐकू ऐकू मी गप बसायचे. म्हणजे मलाही डोक्यामध्ये कन्फ्युजन असायचं की नेमकं काय हे चांगलं आहे की वाईट आहे, वाईट आहे की चांगलं आहे. कारण आपण लोकशाहीमध्ये राहतो. सध्या अर्थशास्त्र फार जास्त महत्वाचं आहे. आता काय कोणी एक राजा नाही, आता सरकार तेच राजा. आणि विशेष म्हणजे ते द्यायचं आपल्या हातात आहे. इतकं भारी वाटलं ना महाराज. ज्यावेळेस काल 3:30 वाजता कळलं की 3:30 वाजता सर्जिकल स्ट्राईक 2 झाली. म्हणजे गुपित हल्ले केले महाराज. त्यांनी आपल्यावर 200 किलोचा टाकला होता. आपण त्यांच्यावर 10,000 किलोचा बॉम्ब टाकलाय महाराज. आपले फक्त 42 मारले आणि त्या 42च्या बदल्यात आपण 300 ते 350 त्यांचे उडवले. हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला. साने गुरुजी म्हणतात ते काही खोटं नाही महाराज. कधी कधी हे सुद्धा जास्त महत्वाचं आहे. कारण लई बी गरीबावानी राहिलं की लोक डोक्यावर बसायचा प्रयत्न करतात.
आणि तुम्हाला माहिती आहे डोक्यावर घेतलं की कानात केल्याशिवाय भेट नाही ती, डोक्यावर घ्यायचीच नाही ती म्हातारी. असं इतकं भारी वाटायला लागलंय आता. काय वाटत असेल ज्यावेळेस ते झालं 14 फेब्रुवारी दिवशी अख्खा महाराष्ट्र, अरे आमची नालायक पोरं गावातली कुत्र्यागत हिंडणारी पोरींच्या पाठीमागे फिरत होती. व्हॅलेंटाईन डे मूर्खाचा दिवस बरं का दिवसला असतो ना. तुम्ही विचार केलाय का व्हॅलेंटाईन डे हा इंग्लंडमध्ये आईसाठी साजरा केला होता, मैत्रिणीसाठी नाही. आई तर गेली कुठं कुचू खात, दुसरंच वेळ आलं तुमच्याकडं महाराज. जरा विचार करत जा, जरा बघत जा काय खरंय काय खोटे मग करत जा महाराज. त्या व्हॅलेंटाईन डे दिवशी 42 ते 44 जवान म्हणजे शहीद झाले महाराज. अरे काय वाटलं असेल त्या आईला जिनं आपल्या पोटचा गोळा गमावला. अरे काय वाटलं असेल त्या बापाला जिनं म्हातारपणाची काठी भारत मातेला अर्पण केली. अरे काय वाटलं असेल त्या बायकोला जिनं आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन त्या नवऱ्याकडून घेतलं, तोच नवरा अर्ध्या वाट्यात सगळा भार एकटीच्या खांद्यावर टाकून गेला. अरे काय वाटलं असेल त्या लेकराला ज्यानं कधी बापाचं तोंड नीट बघितलं नाही, त्या बापाचं मला त्या लेकराला बघावं लागलं. 3-3 महिन्याची 7-8 वर्षाची लेकरं भारसत्या आणि मी त्या पोरांची, ज्या माईनं रक्ताचं दूध करून पाजलं, ज्या बाईनं तो हाताच्या फोड्याप्रमाणे 20 वर्षापर्यंत वाढवलं, त्या पोराचा एक अवयव जागेवर नव्हता. काय वाटलं असेल त्या बाईला. मला जरा त्यांच्या जागेवर राहून विचार करा. आज कुठेतरी त्या कुटुंबाला आनंद वाटत असेल. कारण महाराज जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी शांतीत घडतात असं नाही. काही गोष्टीला मात दिल्याशिवाय पर्याय नाही. जसं मरणाला मात द्यावी ना पोरांनो, मरायचंय ना